श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। प्रथेप्रमाणे गणेशाला वंदन केलंय, सरस्वती मातेला वंदन, मात्यापित्यांचं स्मरण करते, गुरूंना वंदन आणि आपण सर्व गीताप्रेमी ज्यांच्या हृदयामध्ये भगवंताचा निवास आहे त्या सर्वांना नमस्कार करून मी बोलायला सुरुवात करते। आज माऊलींची पालखी निघालेली आहे। आळंदी ते पुणे या मार्गावर त्यांची वाटचाल चालू आहे। पाऊले चालती पंढरीची वाट, इतकी सुंदर, याचा आम्ही अंशतः अनुभव घेतलाय आणि त्यामुळे छान वाटतंय अगदी। आपला 6वा अध्याय चालू आहे। 6व्या अध्यायामधला 3 श्लोक आपले झालेले होते। 4थ्या श्लोकापासून मी म्हणायला सुरुवात करते, थोडेसे 10 पर्यंत म्हणते। ओम श्री परमात्मने नमः। श्रीमद्भगवद्गीता अथ षष्ठोऽध्यायः। श्री भगवानुवाच। पहिल्या श्लोकापासूनच म्हणते। अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः। यं संन्यासमिति प्राहुर्योगं तं विद्धि पाण्डव। नैह संन्यस्तसंकल्पो योगी भवति कश्चन। आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते। योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते। यदा हिनेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्यते सर्वसंकल्पसन्न्यासी योगारूढस्तदोच्यते। उद्धरेदात्मनात्मानमात्मानमवसादयेत्। आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः। बन्धुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः। अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्। जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः। शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानापमानयोः। ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः। युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्चनः। सुहृन्मित्रार्युदासीन मध्यस्थद्वेष्य बन्धुषु। साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते। योगी युञ्जीत सततमात्मानं रहसि स्थितः। एकाकीयत चित्तात्मा निराशीरपरिग्रहः। ओम तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु। 3 श्लोक आपले झाले होते। योगी कसा असतो, आत्मसंयम योग असं या अध्यायाचं नाव आहे। आणि संयम किती महत्त्वाचा आहे, तो प्रत्येक योगामध्येच कसा महत्त्वाचा आहे आणि त्यातल्या त्यात या ध्यान योगामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे असं आपण मागच्या वेळेस पाहिलं। आणि कर्माचं पण आपण महत्त्व पाहिलं। कर्मकांड सुद्धा ही पहिली पायरी आहे असं आपण पाहिलं, ते सुद्धा महत्त्वाचं आहे। आणि आत्मज्ञानाच्या 4 पायऱ्या बघितल्या, म्हणजे साधन चतुष्टय आपण पाहिलं। त्याच्यामध्ये विवेक होता, वैराग्य होतं, शमदमादी साधनं आपण पाहिली 6 आणि मुमुक्षुत्व, अशा ह्या 4 पायऱ्या आहेत। साधन चतुष्टय याला म्हणतात। आत्मज्ञानापर्यंत जाण्याचे हे 4 मार्ग। आणि साधक म्हणजे जो आत्मज्ञानापर्यंत पोहोचतो तो सुरुवातीला बद्ध असतो, मग नंतर मुमुक्षु होतो, नंतर साधक होतो, नंतर सिद्ध होतो। असे 4 प्रकार, पण जीवाचे 4 प्रकार आहेत हे। आपण बद्धमध्येच मोडतो असं मला वाटतं कधी कधी,
पण थोडंसं पुढे जाऊन आपण मुमुक्षुत्व थोडंफार आपल्याकडे आलेलं आहे, कारण आपण गीता शिकण्यासाठी म्हणून सज्ज झालेलो आहोत. गीता शिकण्याची निदान इच्छा तरी आपल्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. तर आता 4था श्लोक बघूया. यदा हिनेंद्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्यते सर्वसंकल्पसन्न्यासी योगारूढस्तदोच्यते. म्हणजे जेव्हा इंद्रियांचे भोगामध्ये तो आसक्त होत नाही. कोणाबद्दल बघतोय आपण? योगारूढ. योगारूढ कसा असतो आणि योगारूढ साधक जो आहे तो आपण कसा ओळखायचा, तर त्याची ही लक्षणं थोडीशी या ठिकाणी सांगितलेली आहेत. की तो जो साधक असतो तो भोगांमध्ये आसक्त होत नाही, कर्मामध्ये आसक्त होत नाही, किंवा सर्व संकल्पाचा त्याग त्यांनी केलेला असतो. सर्व संकल्प संन्यासी योगारूढस्तदोच्यते. सर्व संकल्पाचा संन्यास जेव्हा तो करतो, त्याग जेव्हा तो करतो, तेव्हा त्याला योगारूढ असं म्हटलं जातं. म्हणून ध्यानयोगाला महाकठीण म्हटलेलं आहे. म्हणजे भक्तियोग, ज्ञानयोग, कर्मयोग ह्याच्यापेक्षाही ध्यानयोग अतिशय कठीण आहे. तो अजिबात सोपा नाही आहे. आपल्या ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलं आहे, म्हणून योगाची या वाटा जे निघाले गा सुभटा तया दुःखाचा चिवाटा भागाला. की जो कोणी या योगाच्या वाटेवर निघतो त्याच्या वाट्याला नेहमी दुःखच येतं, कारण अतिशय कठीण आहे. जे ज्ञानियांचे राजे आहेत, जे योग्यांचेही योगी आहेत, असे ज्ञानेश्वर महाराज यांनी आपल्याला हे सांगितलेलं आहे. अगदी गाळीवातले गाळीव दुःख योगमार्गाने जाणाऱ्या माणसाच्या वाट्याला आल्याशिवाय राहत नाही, म्हणून आपण तिकडे फिरकतच नाही. परंतु या ठिकाणी 6वा अध्याय त्यांनी गीतेमध्ये घातलेला आहे, त्यामुळे आपल्याला तो शिकायचा आहे, आपल्याला तो समजून घ्यायचा आहे, आणि कुठल्या तरी जन्मामध्ये आपण तिथपर्यंत पोहोचू. कारण म्हणतात असं की मोक्षाला जायचं आहे तर शेवटची जी पायरी असते मोक्षाच्या अलीकडची, ती योग असते. म्हणजे हे बाकी सगळे योग झाले आणि मग शेवटी ध्यान योग जेव्हा प्राप्त होतो त्या योग्याला, तेव्हा तो तिथपर्यंत पोहोचतो. त्यामुळे कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या जन्मात आपण तिथपर्यंत पोहोचणारच आहोत, अशी आशा मनामध्ये ठेवायची आणि हे ऐकायचं. तर असा हा ध्यान मार्ग आहे, अतिशय अवघड आहे. मग याच्यामध्ये गुरु आणि शिष्याचं पण सांगितलं जातं की गुरु काय करतात, सहज स्पर्शाने कुंडलिनी जागृत करतात. म्हणजे त्या ध्यान योग्याची आजकाल जे करतात की आम्ही तुमची कुंडलिनी जागृत करतो वगैरे वगैरे, तेच काही खरा प्रकार नाही आहे. पण इथे जे सांगितलेलं आहे, ह्या ज्या जोड्या आहेत ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ यांची चरित्र जर आपण वाचली तर हे खरं आहे असं आपल्याला वाटतं. मग आता योगाची खरी व्याख्या काय? योगशास्त्राचे प्रणेते कोण होते? पतंजली मुनी हे योगशास्त्राचे प्रणेते होते. त्यांनी योगाचं एक सूत्र सांगितलं आहे, योगश्चित्तवृत्ती निरोधः. म्हणजे योगामध्ये काय होतं तर तुमच्या चित्तवृत्तीचा निरोध होतो, अशी योगाची व्याख्या केली जाते. मग सर्व चित्तवृत्तीचा निरोध करणे, विरोध नाही निरोध करणे, म्हणजे त्यांना संयमित ठेवले. वृत्तींना संयमित करायचं आहे, चित्ताला संयमित करायचं आहे, म्हणजे मग तो योग घडतो, अशी ही व्याख्या पतंजली मुनींनी केलेली आहे. म्हणजे आपल्या मनात आलेले संकल्प विकल्प मोडायचे आणि चित्ताच्या प्रवृत्ती निर्माण करायच्याच नाहीत, असा त्याचा अर्थ आहे. आपलं चित्त चंचल असतं, मन चंचल आहे, चित्तसुद्धा चंचलच आहे, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे विचार येत असतात. आपल्या मनामध्ये चित्तामध्ये वृत्ती निर्माण होत असतात. आता फार सुंदर हा थोडासा सूक्ष्म अभ्यास आहे, त्यामुळे ऐकायला काही हरकत नाही. आता योगश्चित्त वृत्ती निरोध, मग चित्त सांगितलंय त्यांनी. मग आधी मन झालं आपलं, मन बुद्धी आणि चित्त, आणि त्याच्यानंतर अहंकार, असं आपलं अंतःकरण चतुष्टय सांगितलं जातं. म्हणजे काय? अंतःकरण चतुष्टय म्हणजे सूक्ष्म इंद्रियत ही आपली, जशी आपली कर्मेंद्रिय आहेत, जशी आपली ज्ञानेंद्रिय आहेत, तशी ही आपली सूक्ष्म इंद्रियच आहेत, मन बुद्धी चित्त. आणि जेव्हा माणसाचं देहावसान होतं
तेव्हा शरीर या ठिकाणी पडतं आणि त्याच्याबरोबरचा जो सूक्ष्म देह पण त्याला म्हणतात. हे जे आहे ना मन बुद्धी चित्त अहंकार, याला सूक्ष्म देह पण म्हटलं जातं, यालाच लिंगदेह पण म्हटलं जातं. आणि हे घेऊन तो आत्मा पुढे जातो. म्हणजे तो जो असतो जीवात्मा असतो त्याच्यामध्ये, तो पुढे जातो. शरीर इथे टाकलं जातं आणि ते बाहेर पडतं. मग त्या चित्तावर जे संस्कार झालेले असतात, त्या मनावर जे संस्कार झालेले असतात, ते आपल्या पुढच्या जन्माला कारण होतात असं सांगितलं जातं. मग आता हे चित्ताचे प्रकार. मग योगश्चित्त वृत्ती निरोधा. मग चित्त आला ना शब्द त्याच्यामध्ये, म्हणून चित्ताचे प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. छान आहे आणि मनोरंजक पद्धतीने आपल्याला सांगितलं आहे. सुंदर अशी मनोरंजनाची गोष्ट सांगून आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे कंटाळा अजिबात येणार नाही. छान आहे. की चित्ताचे प्रकार किती आहेत, तर चित्ताचे प्रकार 5 प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. पहिलं आहे मूढ चित्त. आता आपण बघायचं की आपल्याकडे कुठलं चित्त आहे ह्याच्याबद्दल मी सांगते, तेव्हा आपल्याला कळेल. पहिलं आहे मूढ चित्त, दुसरं आहे क्षिप्त चित्त, तिसरं आहे विक्षिप्त चित्त, चौथं आहे एकाग्र चित्त आणि 5वं आहे निरुद्ध चित्त. असे चित्ताचे 5 प्रकार. आणि आता योगाचा विषय आपण समजून घेतोय, त्यामुळे एकाग्र चित्त तरी आपल्याला साधता आले पाहिजे. म्हणजे निदान आपलं चित्त आता एकाग्र करून ऐका असं त्यांनी आपल्याला सांगितलंय. मग आता पहिला प्रकार आहे मूढ चित्त. मग आता त्याला मूढ चित्त का म्हणतात, तर हे जे चित्त असतं, म्हणजे हा जो माणूस असतो, याला परमार्थ वगैरे विषयाचा स्पर्श दुरूनही कधी होत नाही. ज्याला केवळ खायला आणि झोपायला आवडते, आहार निद्रा भयमैथुनंच. ज्याला केवळ खायला आणि झोपायला आवडते, ज्याला केवळ दूरदर्शन पाहत लोळत पडायला आवडते, स्पष्ट लिहिलंय त्यांनी, त्याला काय म्हणतात, मूढचित्त म्हणतात. मग 3-3, 4-4 तासच काय, पण रात्रभर दूरदर्शन पाहणारी मंडळी आहेत. ही सर्व मूढ चित्तावर आरूढ झालेली असतात. मूढ चित्त केवळ खाते, खाल्ल्यानंतर झोप घेते, मग झोपल्यानंतर परत उठते, पुन्हा भूक लागते, पुन्हा खावंसं वाटतं. म्हणजे असं ते दुष्ट चक्र आहे. आणि त्याला त्यांनी मूढ चित्ताचा माणूस, मूढ चित्ताचा हा जीव असतो असं म्हटलेलं आहे. मग याच्यासाठी एक सुंदर गोष्ट सांगितली आहे, मला फार आवडली ती गोष्ट. की पेशवाईच्या काळामध्ये म्हणे, पेशवाईच्या काळातली ही गोष्ट आहे, नाना फडणवीस होते तेव्हा. तर त्यांनी काय ठरवलं की पुण्यामध्ये सगळ्यात आळशी कोण, पुणेकरांनी ऐकण्यासारखी गोष्ट आहे, पुण्यामध्ये सगळ्यात आळशी कोण आहे त्याला शोधून काढा, अशी दवंडी पिटली. आणि खूप लोक आले तिथे. त्यांना काय वाटलं आपल्याला बक्षीस मिळेल, चला आम्ही खूप आळशी आहोत असं सांगू आपण. आणि असतातही बरेच लोक आळशी, त्यामुळे ते आले आणि छानपैकी बक्षीस मिळेल आपल्याला, आम्ही आळशी आहोत, आम्ही आळशी आहोत असं सांगायला लागले. म्हणजे बक्षिसाच्या लोभाने बघा लोक काय करतील. मग पुढे काय झालं, हजारो माणसं तिथे जमली. मग नाना फडणवीसांनी त्यांची आधी प्राथमिक परीक्षा घेतली. त्या परीक्षेमध्ये अनेक जण नापास झाले. म्हणजे एवढे आळशी नव्हते, ते कमी आळशी होते, त्यामुळे ते नापास झाले. मग त्याच्यातले म्हणे शेवटी 10 अर्क मंडळी उरली, जे अगदी आळशातले आळशी आहेत असे 10 जण त्यांनी शोधून काढले. जसं आपण हुशार विद्वान लोक शोधून काढतो तसे त्यांनी आळशी लोक शोधून काढले. आणि मग काय गंमत केली त्यांनी की त्या आळशांना म्हणे पंचपक्वान्नांचं जेवण करून वाढलं, छानपैकी जेवायला दिलं त्यांना. आणि त्यांना मग पोटभर खाल्लं सगळ्यांनी. आणि मग सगळं खाल्ल्यानंतर झोप तर येणारच आता एवढं खाल्ल्यानंतर. मग त्यांना एका खोलीमध्ये गाद्या गिरद्या मस्तपैकी घालून दिल्या आणि त्यांना सांगितलं झोपा आता इथे आनंदाने तुम्ही. आणि ते सगळेजण खाल्लं वगैरे त्यांनी, मग आनंदाने तिथे झोपले. आणि नाना फडणवीसांनी गंमत केली, बाहेरून कडी लावून घेतली. मोठी होती खोली ती, आणि त्या खोलीला त्यांनी बाहेरून आग लावली. बापरे, मग त्याचा वास यायला लागला. ती आग हळूहळू हळूहळू आतमध्ये यायला लागली. धुराने खोली कोंदटली गेली. आणि त्यातल्या त्यात कमी दर्जाचे जे आळशी होते ते घाबरून उठले. आणि त्यांना असं वाटलं अरे बापरे आग लागली आहे, पळा पळा, आपण आपला जीव वाचवायला पाहिजे. मग त्याच्यातले म्हणे 10 पैकी 8 जण
कसं तरी मार्ग काढत खिडकी वगैरे उघडली त्यांनी आणि खिडकीतून बाहेर पडले. स्वतःचा जीव त्यांनी वाचवला. मग आता उरले किती जण? 2 जण उरले. ते अगदी अर्क होते आळशातले. मग ते काही हलायला तयारच नव्हते आणि त्यांना चटके बसायला लागले हळूहळू. मग एक जण काय म्हणतो त्याच्यातला, असे डोळे बिळे अगदी किलकिले करून म्हणतो, काय रे तडतडी, म्हणजे काय तडतड वाजतंय रे, असं तो म्हणाला. मग दुसरा त्याच्यापेक्षा आळशी होता. तो म्हणतो, कोण रे पापी डोळे उघडी. एक जण म्हणतो, काय रे तडतडी. दुसरा म्हणतो, कोण रे पापी डोळे उघडी, मी कशाला डोळे उघडू, मी इतका आळशी. आणि मग एवढे श्रम तरी कोण करणार, कोण डोळे उघडणार. म्हणजे दृष्टांत इथे संपलेला आहे. पुढे त्यांचं काय झालं मला काही माहीत नाही आहे. पण त्यांनी इथे सांगितलं आहे की फक्त खाणे आणि झोपणे हेच ज्यांना आवडतं, आळस, तंद्रा, निद्रा, मूर्छा यांनी युक्त असे हे मूढ चित्त असते. मग त्याला दैव एखाद्या वेळेला थप्पड देते, पण तरीसुद्धा मग एकदा थप्पड खाल्ल्यानंतर एखाद्या वेळेस ते चित्त खडबडून जागे होते आणि मग त्रिविध तापांचे चटके बसले की मग ते चित्त जागे होते आणि मग म्हणायला लागते, जाणीव होते त्याला की आता सन्मार्ग आचरला पाहिजे बरं का. आणि केवळ खाणे पिणे म्हणजे जीवन नाही, तर त्याच्या पलीकडे काही आहे ही जाणीव ज्या चित्तामध्ये निर्माण होते ते क्षिप्त चित्त, म्हणजे 2 नंबरचं. पहिलं मूढ चित्त, आणि म्हणजे ह्या पायऱ्या आहेत. पहिल्यांदा माणूस त्या जीव त्या पायरीवर असतो, मग नंतर हळूहळू त्याला असं वाटायला लागतं की नाही काहीतरी करायला पाहिजे, खाणं पिणं झोपणं हेच काही जीवन नाही आहे. आणि मग जे त्याचं चित्त होतं त्याला क्षिप्त चित्त असं म्हणतात. मग या क्षिप्त चित्तामध्ये रजोगुणाचं प्राबल्य असतं. म्हणजे रजोगुण कसा असतो तर बहिर्मुख असतो आणि इंद्रियांच्या द्वारा बाह्य विषयांकडे झेपावला जातो जास्त. हे करायचं ते करायचं ते करायचं असं सारखं चाललेलं असतं. क्षिप्त का म्हटलंय? क्षिप्त म्हणजे फेकलं जाणं, म्हणजे ज्याचं चित्त फेकलं जातं, बाहेर फेकलं जातं, प्रपंचाकडे फेकलं जातं, त्याला क्षिप्त असं म्हटलेलं आहे. मग या स्थितीमध्ये खरं तर सद्गुरू भेटले पाहिजेत असं ते म्हणतात. की पुढे पुढे काय होतं या चित्तामध्ये असलेल्या जीवाची कशी दशा होते, तर त्याला असं वाटतं, त्याला तळमळ लागते की आपल्याला सद्गुरू मिळावे, आपण चांगली चांगली प्रवचनं ऐकावी, काहीतरी पाठ करावे, रामायण वाचावं, महाभारत वाचावं, भागवत ऐकावं, कळली नाही तरी गीतेचं पठण करावं, असं ज्या चित्ताला वाटतं ते चित्त क्षिप्त चित्त आहे. अशी तीव्र इच्छा त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते. आणि मग पुढे 3रा प्रकार सांगितला आहे विक्षिप्त चित्त. आता व्यवहारामध्ये आपण विक्षिप्त म्हणजे विक्षिप्त माणूस येतो असं म्हणतो, परंतु इथे परमार्थामध्ये मात्र अज्ञानाची जाणीव ज्याला होते त्याला विक्षिप्त चित्त म्हटलेलं आहे. म्हणजे मनुष्य जेव्हा मुमुक्षुत्व त्याच्यामध्ये जागृत होतं, मुमुक्षू आपण बघितले ना प्रकार ते की विवेक, वैराग्य, शमदमादी षटके आणि मुमुक्षुत्व. तर ते मुमुक्षुत्व जे आहे ते जागृत होतं आणि तो परमार्थाकडे झेपावाला लागतो. मग त्याला म्हणायचे विक्षिप्त चित्त. मग या चित्तामध्ये सत्वगुणाचे प्राबल्य वाढायला लागते. म्हणजे निद्रा आळस हे जातं, तमोगुण हळूहळू कमी होतो, मग तो रजोगुणात जातो. मग रजोगुणामध्ये खूप काम करायचं, इकडे जायचं तिकडे जायचं, मग हळूहळू त्याचं ते पण कमी होतं आणि मग त्याचा सत्वगुण वाढायला लागतो आणि मग चित्ताची एकाग्रता व्हायला लागते आणि मग त्या विक्षिप्त चित्तामध्ये त्याला ओढ लागते आणि त्याला असं वाटतं की सद्गुरूंचा आशीर्वाद मला मिळावा आणि मग हळूहळू तो अंतरंगाकडे जायला लागतो. बहिर्मुख जे असतो आपण ते हळूहळू अंतरंगाकडे जायला लागतो. हा ध्यानाची आपण ध्यानयोगी जो असतो त्याची अवस्था बघतोय. मग नंतर एकाग्रचित्त, 4थं जे आहे ते एकाग्रचित्त. आणि मग अभ्यास आणि वैराग्य आपोआपच त्याला यायला लागतं त्याच्याकडे. अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. याच्यामध्येच येईल बघा की अर्जुन प्रश्न विचारतो देवाला की भगवंता माझं चित्त अतिशय चंचल आहे, चंचलम हि मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम.
की वाऱ्यासारखं आहे, अतिशय चंचल आहे, वारा कसा इकडून तिकडे धावतो तसं माझं मन इकडून तिकडे धावतंय, याला मी काय करू? तेव्हा भगवंत त्याला सांगतात, अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गृह्यते. पुढे येईल आपल्याला ते, की अभ्यासाचं त्याला वळण लाव, तू तुझं चित्त एकाग्र कर. तसं हे एकाग्र चित्त आहे, याच्यामध्ये अभ्यास आणि वैराग्य दृढावतं आणि त्याला एकाग्र चित्त म्हणतात. म्हणजे काम्य कर्म जे आहे ते पूर्णपणे टाकलं जातं. आपण कर्माचे पण प्रकार पाहिलेले आहेत, नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, काम्यकर्म. काम्यकर्म म्हणजे काय? कामना करून केलेलं कर्म, तर ते कधीही करू नये. नित्य नैमित्तिक कर्मे करावीत, त्याच्यामुळे आपली प्रगती होते. काम्यकर्म टाकावं आणि त्याच्या पुढचं प्रारब्ध कर्म वगैरे ते तर आपल्या वाट्याला येतच नेहमी. तर असे हे कर्माचे प्रकार. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की कुठलं कर्म करू नका, काम्यकर्माचा त्याग करायचा ह्या एकाग्र चित्तामध्ये. आणि साधक विहिताचरणाचे निष्काम विहित कर्म, म्हणजे विहित कर्म म्हणजे आपल्याला आपल्या गुणाप्रमाणे, आपल्या आश्रमाप्रमाणे, गुण धर्म आणि आश्रम याच्याप्रमाणे जे आपल्या वाट्याला आलेलं असतं तोच आपला स्वधर्म असतो आणि ते कर्म मात्र आपण केलं पाहिजे. म्हणजे एकाग्र चित्तामध्ये बहिर्मुख वृत्ती नाश पावते आणि चित्त अंतर्मुख होतं आणि एखाद्या आलंबनावर ते एकाग्र होतं. एक अग्र म्हणतात ना, एकाग्र कसा शब्द झालाय, एकाग्रावर जेव्हा आपली दृष्टी स्थिर होते त्याला एकाग्र चित्त असं म्हणतात. त्याच्या पुढचा प्रकार आहे निरुद्ध चित्त. आता हे कोणीतरी मला उपरती विचारलं होतं ना, उपरती म्हणजे काय, थोडंसं जास्त सांगा. तर याच्यामध्ये तर आपलं स्पष्ट होईल बघा, की निरुद्ध चित्त ज्याच्याकडे असतं ना त्याला ती उपरती प्राप्त झालेली असते. म्हणजे कसं की निरुद्ध चित्त जिथं असतं तिथे चित्ताच्या प्रवृत्ती होणेच थांबते. म्हणजे आपल्या चित्तामध्ये प्रवृत्ती होत असतात, वृत्ती उठत असतात एक 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 एक. गोंदवलेकर महाराज तर म्हणतात की तुमच्या आपल्या मनामध्ये कायम नामाच्याच वृत्ती उठल्या पाहिजे असं ते म्हणतात. की आपण जर म्हणत असू समजा श्रीराम जय राम जय जय राम, तर तो जो मधला परत दुसरं श्रीराम जय राम जय जय राम म्हणताना मधली जी जागा असते ना ती सुद्धा तेव्हा असंख्य वृत्ती आपल्या मनामध्ये उठत असतात. कुठलाही जप करताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, मग त्या दोन ओम नमः शिवायच्या मध्ये जी जागा असते छोटीशी त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे इतकं आपलं चित्त चंचल आहे, इतका हा सूक्ष्म अभ्यास आहे. म्हणून प्रत्येक वृत्ती जी आपली उठायला पाहिजे ह्या साधकाची, तर ती त्याची कुठली परमार्थाचीच वृत्ती त्याची जागृत होते. म्हणजे त्या आणि बहिर्मुख होणं थांबतं त्याचं आणि त्याच्या बुद्धीतला संशय पूर्णपणे जातो, विपर्यय याचा नाश होतो आणि साधकाची ऋतंबरा प्रज्ञा जागी होते. प्रज्ञेचे सुद्धा प्रकार आहेत. प्रतिभा हा एक प्रज्ञेचा प्रकार आहे, ऋतंबरा हा एक प्रज्ञेचा प्रकार आहे, बुद्धीचा प्रकार आहे. मग ही जागी होते आणि मग त्या साधकाला निर्विकल्प समाधीचा अनुभव यायला लागतो. म्हणजे ही उच्च पायरी आहे निरुद्ध चित्ताची, अतिशय उच्च पायरी आहे. आणि परत काय आहे ही शेवटची पण पायरी आहे ही. अशा या चित्ताच्या 5 वृत्ती आहेत. अवघड आहे असं मी नेहमीच म्हणते. आता हे जे चित्त आहे याच्या वृत्ती कोणत्या आहेत? बापरे, म्हणजे हे चित्ताचे प्रकार बघितले आपण. आता ह्या योगश्चित्त वृत्ती निरोधः असं म्हटलंय ना, मग चित्ताचे प्रकार आपण पाहिले. आता वृत्तीचे प्रकार आपल्याला पाहिजेत. आता वृत्तीचे प्रकार आहे, पहिली आहे प्रमाण. वृत्तीचे प्रकार काय आहेत? पहिली 5 प्रकार आहेत. प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती. आता हे छान आहे, सगळं ऐकून ठेवायला आपल्याला काही हरकत नाही आहे. प्रमाण हे 3 प्रकारचे सांगितले जाते: प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण आणि आप्तवाक्य प्रमाण. त्यालाच आगम निगम प्रमाण असं पण म्हणतात. आगम निगमाचा अर्थ पण असा आहे की आगम म्हणजे वेद आणि निगम म्हणजे त्याच्यावरचं केलेलं भाष्य.
वेद आणि त्याच्यावरचं केलेलं भाष्य असं आगम निगम म्हणजेच आप्तवाक्य. म्हणजेच आपल्या शास्त्रामध्ये जे सांगितलं आहे, आपल्या गीता, रामायण, भागवत ह्याच्यामध्ये जे सांगितलं आहे त्याला आपण आप्तवाक्य प्रमाण असं मानतो. मग आता पहिलं आहे प्रत्यक्ष प्रमाण. तर प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे काय, की पंचेंद्रियांना प्रत्ययाला येणारे ते प्रत्यक्ष प्रमाण आहे. म्हणजे माझ्या हाताला, माझ्या डोळ्यांना जे दिसतं त्याला मी प्रत्यक्ष प्रमाण मानते. पण काही वेळा काय होतं की डोळेसुद्धा आपल्याला फसवतात. जसं मृगजळ आहे, मृगजळ दिसतं आपल्याला पण तिथे खरं खरं पाणी असतं का, नसतं. त्यामुळेच त्याला मृगजळ म्हणतात, म्हणजे ते खोटं असतं. म्हणजे असं प्रत्यक्ष प्रमाणाचा अनुभव सुद्धा काही वेळा घेता येत नाही. मग तेव्हा अनुमान लावलं जातं. मग प्रत्येक गोष्टीला प्रत्यक्ष प्रमाण असतेच असे नाही. मग जिथे प्रत्यक्ष प्रमाण नाही तिथे अनुमान प्रमाण असते. म्हणजे आपल्याला लांबचा अग्नी दिसत नाही पण तिथून येणारा धूर मात्र दिसतो. मग धूर आहे म्हणजे तिथे कुठेतरी अग्नी असला पाहिजे असं आपण ज्याला म्हणतो त्याला म्हणायचं अनुमान प्रमाण. तिसरं आहे आप्तवाक्य प्रमाण. आप्तवाक्य प्रमाण म्हणजे काय, की आता त्यांनी इथे म्हटलंय असं की काय हे जे तरुण असतात आजकालचे ते म्हणतात गीता वाचल्यावर मोक्ष मिळतो किंवा गीता वाचणं हे चांगलं आहे असं सांगतात सगळेजण. तर ते म्हणतात याला प्रत्यक्ष प्रमाण काय, आम्हाला प्रत्यक्ष प्रमाण पाहिजे. यांनी ते छान सांगितलं आहे की म्हणे दारू प्यायल्यानंतर मनुष्य जिंकतो हे आपण पाहतो. म्हणून काय आपण एखादा सात्विक माणूस तो अनुभव घेऊन बघेल का, की आता मला दिसतंय की तो जिंकतोय तिथे. पण तरीसुद्धा लोकांनी पण सांगितलं की दारू प्यायल्यावर असं असं होतं, आप्तवाक्यप्रमाणे. पण मग म्हणून काय आपण त्याचा अनुभव घेऊन बघतो का, नाही घेऊन बघत आपण. किंवा त्याच्यावर आपण विश्वासच ठेवतो. म्हणजे शेवटी शब्दावरच विश्वास ठेवला. त्यांनी हेही छान उदाहरण दिलं आहे की पृथ्वी स्वतःभोवती फिरते. मग याचा आपल्याला प्रत्यक्ष अनुभव थोडीच येतो. शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेलं आहे की पृथ्वी स्वतःभोवती फिरते, फिरत फिरत ती सूर्याभोवती फिरते. मग हे आपल्याला विश्वास त्याच्यावर ठेवायलाच पाहिजे. म्हणजे शेवटी अनुमान आणि शब्द प्रामाण्य ह्याला खरं मानायला पाहिजे. म्हणजे जिथे प्रत्यक्षही प्रमाण नाही तिथे शेवटी तुम्ही आप्तवाक्यावर विश्वास ठेवला पाहिजे असं त्यांनी आपल्याला इथे सांगितलं आहे. मग आप्तवाक्य कशाला म्हणतात, तर लोकांच्या कल्याणासाठी ज्या आचार्यांनी ज्या युगामध्ये जे अवतार झालेले आहेत त्यांनी संतांनी काही वचने बोलून दाखवली आहेत आणि त्या वचनांना आप्तवाक्य प्रमाण असं म्हणतात. म्हणून ज्ञानदेवांचे, तुकाराम महाराजांचे, रामदास स्वामींचे, नामदेव महाराजांचे, नाथांचे, भगवान श्रीकृष्णाचे, श्रीरामचंद्रांचे वचन आप्तवाक्य आहे. महाभारतात स्वतः भगवान श्रीकृष्ण जी वचने बोलले आहेत ती सगळी आप्तवाक्य आहेत. म्हणून त्या आप्तवाक्याला धारण करायचे, त्यातून जीवनाची अनेक रहस्ये उलगडत जातात आणि आपल्याला त्याचा जीवन जगत असताना फायदा पण होतो, उपयोग पण होतो, आपली हळूहळू त्याच्यामुळे प्रगती पण होते. पण विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे. आता विद्या विनयेन शोभते. जो ज्ञानी असतो, जो विद्यावान असतो त्याच्याकडे विनय हा आवश्यक आहे. म्हणजे हे आप्तवाक्यच आहे ना. त्यामुळे एखादा जर ज्ञानी असेल आणि तो जर उद्धट असेल तर काय उपयोग आहे त्याच्यामध्ये. म्हणून विद्या विनयेन शोभते. आता ही पहिली वृत्ती आपण पाहिली. कुठली पाहिली पहिली वृत्ती, प्रमाण. मग त्या प्रमाणामध्ये हे 3 प्रकार पाहिले. आता दुसरी वृत्ती आहे विपर्यय. विपर्यय याचा अर्थ असा की जी वस्तू आहे तशी न भासता वेगळ्या रूपात वाटणे, याला विपर्यय असं म्हणतात. म्हणजे अंधारात एखादी, आता हा वेदांताचा विषय आहे सगळा खरं तर. अंधारात दोरी पडलेली आहे आणि आपण घाबरतो, अंधार अरे साप 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 असं म्हणतो. आणि उजेड पडला, लाईट लावला की आपल्याला कळतं की तो साप नाही आहे, ती तर दोरी आहे. म्हणजे याला काय म्हणतात, विपर्यय. म्हणजे जी वस्तू जशी आहे तशी न दिसता ती वेगळ्या रूपामध्ये भासते, त्याला विपर्यय म्हणतात. अशा ह्या वृत्ती झाल्या. मग आता 5 क्लेश त्यांनी आपल्याला सांगितलेले. या विपर्ययातून अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश, आता हे सगळे शब्द आपल्याला माहिती आहेत
पण त्या शब्दांचे अर्थ इथे फार छान छान दिलेले आहेत. अविद्या व अस्मिता, आपण म्हणतो ना माझी अस्मिता दुखावली, किंवा मुलीचं पण नाव ठेवतात अस्मिता. मग त्या अस्मिताचा छान अर्थ इथे दिलाय त्यांनी, की वस्तू अनित्य असून ती नित्य आहे, अशुची असून शुची आहे, दुःखरूप असून सुखरूप आहे. म्हणजे हे सगळं असं अशी प्रतीती येते. हे अविद्येचे स्वरूप आहे. म्हणजे दृक्शक्ती आणि म्हणजे द्रष्टा आणि दर्शन शक्ती म्हणजे ज्ञान आहे. आणि ज्याच्या मध्यस्थीने ते होते ते चित्त. ही दोन्ही वस्तुतः परस्पराहून अत्यंत भिन्न असूनही ती जणू एकरूपच आहेत असे वाटून अस्मी, अस्मिता हे बघतोय ना, तर अस्मी म्हणजे मी आहे असे जे स्फुरण होते तोच अस्मिता नावाचा क्लेश आहे. क्लेश सांगितले त्यांनी, हे 5 प्रकारचे क्लेश. म्हणजे आता परमार्थामध्ये सांगितल्याप्रमाणे मी म्हणजे ब्रह्म आहे, पण ते विसरून मी म्हणजे देह आहे असं आपल्याला जे वाटतं त्याला अस्मिता हा क्लेश म्हटलेला आहे. म्हणजे या जडदेहालाच आत्मा मानणं म्हणजे अस्मिता नामक भयंकर क्लेश आहे असं सांगितलंय त्यांनी. तिसरी वृत्ती आहे विकल्प. विकल्प पण आपण नेहमी म्हणतो ना की केवळ शब्दांनी त्याचा बोध होतो, पण प्रत्यक्षात ती वस्तू नसते. म्हणजे उदाहरणामध्ये सशाचे शिंग, आता सशाला कधी शिंग असतं का? नाही. आकाश पुष्प, आकाशाला कधी पुष्प नसतं. म्हणजे हे सगळं भासमान आहे, हे खरं नाही आहे काही. त्याला विकल्प असं म्हणतात. वृत्ती आहे ती एक प्रकारची विकल्प. आणि चौथी वृत्ती आहे निद्रा. या निद्रेचा आपल्याला सगळ्यांनाच अनुभव आहे, म्हणजे झोप. 5वी वृत्ती आहे स्मृती. स्मृती म्हणजे काय की मागे जे घडून गेलेलं आहे त्या गोष्टीचा अनुबंध ज्यावेळी पुन्हा घडलेल्या गोष्टीशी लावतो आणि त्याचे अनुसंधान निर्माण होते त्यावेळी त्याला स्मृती म्हणतात. या 5 वृत्ती झाल्या म्हणजे स्मृती. आपण म्हणतो स्मृतिभ्रंश झाला, हा शब्द आपल्याला चांगला माहिती आहे. स्मृतिभ्रंश झाला म्हणजे जे पूर्वीचं असतं ते आठवत असतं आणि त्याच्यामुळे म्हणजे तो एक प्रकारचा क्लेश आहे की ज्या पूर्वी घडून गेलेल्या वाईट घटनांचं जर आठवण झाली तर तो एक प्रकारचा क्लेश आहे. पण त्याची स्मृती जर झाली आपल्याला, त्याचं स्मरण जर झालं भगवंताचं, तर ते मात्र आनंददायी असतं. म्हणजे अशा ह्या 5 वृत्ती झाले का?